राज्य शासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या रास्त मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन माफदाने येत्या 27 एप्रिल पासून राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे। गुरुवारी माफदाच्या शिष्टमंडळाने निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांची भेट घेतली, मात्र या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही। आंदोलनामध्ये निविष्ठा साखळीतील मुख्य दोषी घटकांना सोडून केवळ विक्रेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप माफदाचे अध्यक्ष विनोद तराड पाटील यांनी केला आहे। निविष्ठा कंपन्या विक्रेत्यांवर जबरदस्तीने लिंकिंग लादत असून तक्रारी करूनही कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। एखादी निविष्ठा अप्रमाणित निघाल्यास उत्पादक कंपनीऐवजी विक्रेत्याला गुन्हेगार ठरवले जात आहे। 2002 पासून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमधील मालाची रक्कम शासनाने अद्याप दिलेली नाही। राज्यात सुरू असलेल्या HTBT कपाशी बियाण्यांच्या तस्करीला आळा घालण्याची मागणीही करण्यात आली आहे। या आंदोलनाला राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी पाठिंबा दिला आहे। अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली असून स्थानिक स्तरावर विक्रेते या अन्यायाविरुद्ध एकवटले असल्याचे त्यांनी सांगितले। आम्ही केवळ प्रशासनाच्या विरोधात नाही तर आमच्या व्यावसायिक समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरुद्ध हा लढा पुकारला आहे। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा माफदा शिष्टमंडळातर्फे देण्यात आला आहे। गुणनियंत्रण संचालकांनी शेतकरी हितासाठी आंदोलन टाळण्याचे आवाहन केले असले तरी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे। या संपामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। नमस्कार, मी मिलिंद इंगोले, अध्यक्ष अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटना। माफदा संघटनेने जे 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंदचे जे आवाहन केलेले आहे त्याच्या विविध मागण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला, पण आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद शासनाकडून मिळाला नाही। या प्रमुख मागण्या ज्या आमच्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या जवळजवळ 70 ते 1 लाख कृषी केंद्र याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत त्या खताच्या लिंकिंग बाबत आहे। खताचं बेवस्तू जे लिंकिंग होत आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या लिंकिंग करतात, डीलर लोकांना ते मटेरियल घ्यावं लागते आणि पर्यायानं शेतकऱ्याला ते लिंकिंगचे निविष्ठा दिल्या जातात आणि रोज सगळा कृषी केंद्रावर दिला जातो आणि कंपनी त्याच्यामध्ये सुटून जाते। दुसरी मागणी प्रामुख्याने आमची जी होती ती होती साथीया बाबत। साथीयाचा फेज 1 पर्यंत लागू करावा, फेज 2 शासनाने लागू करू नये, पण शासनाकडून त्याची सक्ती होत आहे। तिसरी मागणी, महत्वाची मागणी आमची जी आहे ती सॅम्पल फेलच्या बाबतीत आहे। ही सॅम्पल फेल देताना कृषी केंद्र धारकाला साक्षीदार बनावे, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा त्याला पार्टी करू नये। हा तिसरा मुद्दा आमचा महत्वाचा मुद्दा आहे। चौथा मुद्दा आमचा, शासनाकडे आमचे अनेक वर्षापासून जे सॅम्पलचे पैसे अडकलेले आहेत ते आम्हाला वापस मिळावेत किंवा त्याचं जे काही अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातून करोडो रुपयाचा राशी त्याच्यामध्ये आहे ती सुद्धा परत मिळावी, ही आमची प्रामुख्याने चौथी मागणी आहे। त्याच्यानंतर जे खताचे DAP आणि युरियाच्या बाबतीत शासनाने आता एक आदेश काढला आहे, तो आदेशाचा फेरीत विचार करावा, कारण कृषी केंद्रामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीने विक्री करणे आम्हाला शक्य नाही। अशा प्रमुख मागण्यासाठी आम्ही दिनांक 27 एप्रिल पासून बेमुदत बंदचे आवाहन करीत आहोत। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळे कृषी केंद्र बंद राहतील आणि आम्ही माफदा संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा कृषी साहित्याच्या वतीने मी शेतकऱ्याच्या विचार होणारे गैरसमज व्यक्त करतो आणि त्यांना आवाहन करतो की आपल्या लागणाऱ्या निविष्ठा आपण त्या तारखेपूर्वी
घेऊन घ्याव्या, जेणेकरून आपल्याला कोणताच त्रास होणार नाही. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.